एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आता आम्ही जातोय प्रतिशिर्डीला। तर अचानकच प्लॅन झाला, तर आता मी आवरते, फ्रेश होते आणि त्यानंतर मग मस्त रेडी होते। आणि तर चला मग आता जाऊया प्रतिशिर्डीला। अचानक केलेले प्लॅन कधी पण सक्सेस होतात आणि आज तेच माझ्या बाबतीत असं काहीतरी झालं। आपण खूप वॅकेशनच्या सुट्ट्या आहेत, आपण असं करू तसं करू असे प्लॅन करतो, पण ते कधी काही सक्सेस होतच नाहीत किंवा कधीतरी म्हणजे काही गोष्टींमुळे आपले ते फ्लॉप जातात। पण आज माझ्या बाबतीत असं काही झालं नाही। आज होता सॅटर्डे आणि रूमवर मला एवढं बोर झालेलं होतं, मग म्हटलं चला आज कुठंतरी फिरायला जायचं आणि ते पण आसपास जवळ कुठंतरी पाहिजे, कारण सॅटर्डे संडे तर तुम्हाला माहीतच आहे पुण्यात किती गर्दी असते। कोणत्या पण ठिकाणी जा तुम्ही, मंदिरात जा किंवा एखाद्या व्ह्यू पॉइंटला जा, कुठे पण जा गर्दीच असते। मग म्हटलं चला आता इथून 10-15 किलोमीटरवरती कोणतं एखादं मंदिर असेल, कारण संध्याकाळचे 4-5 वाजलेले होते। मग आम्ही जायचं ठरवलं ते प्रतिशिर्डीला। मस्त असं मी रेडी झाले आणि आज मी घातली आहे मस्त कुर्ती आणि पूर्ण लुक कसा आहे काय आहे मी तुम्हाला खाली लिफ्टमध्ये गेल्यानंतर दाखवेलच। आणि कशी वाटते कुर्ती मला नक्की सांगा। मस्त मी रेडी झाले आणि आता निघाले मी। इथून काही 30-40 किलोमीटर जायचं, म्हणजे अर्धा-पाऊण तासात आम्ही तिथं पोहोचू आणि त्यानंतर मग दर्शन घेऊया। संध्याकाळीच तिथं मस्त आहे, तर चला मग। प्रतिशिर्डी म्हणजे इथंच शिरगावमध्ये आहे आणि इथून 10-15 किलोमीटरवरतीच होतं। आणि तर मग आम्ही निघालो बाईकवरती। संध्याकाळचे 4:30-5च्या दरम्यान आम्ही आवरायला घेतला आणि 5-5:30ला आम्ही निघालो। इतका मस्त व्ह्यू पॉईंट आणि इथे होता कारखाना, तर असं ऊसाच्या गाड्या वगैरे असं लागलेलं होतं, कारखाना चालू झालेला होता। इतका मस्त म्हणजे व्ह्यू होता ना तिकडे, लोणावळा, कामशेत हेच सगळे पॉईंट तिकडे आहे, त्यामुळे इथे एकदम असं थंडीचं वातावरण होतं। 5-5:30च्याच दरम्यान एवढी थंडी होती की बस। आणि पुढे गेल्यानंतर थोडी फार ट्रॅफिक पण जाम होती। त्यानंतर मग आम्हाला तिथे थोडं 10-15 मिनिट थोडा वेट करावा लागला आणि सगळे बोलतात की म्हणजे प्रतिशिर्डी आहे, सेम शिर्डीसारखंच आहे। तर म्हटलं चला आता बघूया, तिथे गेल्यानंतर समजेलच शिर्डीसारखं म्हणजे आहे की नाही खरंच। आणि सगळे म्हणजे एकदम रोडलाच टच आहे ते, जास्त काही आतमध्ये नाही काही नाही। आणि सॅटर्डेची थोडीफार गर्दी असेल, गुरुवारी तिथं जास्त गर्दी असणार हे नक्कीच होतं। आणि फायनली आम्ही तिथे आलो आणि हे मेन गेट आहे तिथं थोडं प्रवेशद्वारचं काम चालू होतं। मग गाडी पार्क केली आणि इथं म्हणजे रेग्युलरचेच हे स्टॉल आहेत। मग इथून आम्ही प्रवेशद्वारमधून मध्ये गेलो, तर भारी होतं इथलं वातावरण आणि थोडीफार गर्दी पण होती, कारण सॅटर्डे होता आणि आता सध्या मार्गशीर्ष महिना पण चालू आहे, त्याच्यामुळं पण गर्दी असू शकते। आणि प्रतिशिर्डीला म्हणजे बाहेरून पण खूप लोक येतात किंवा आसपासचे लोकल पण भरपूर असतात। आणि गेल्या गेल्या मला हे जे आपण मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन येतो तिथं ते लिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली यांचं साईबाबांचा जो फोटो आहेत, तर ते दिसलं मला आणि सेमच आहे खरंच। मंदिराचा कळस पण आणि
मंदिर पण सेमच होतं. आणि त्यानंतर आपण इथं जेव्हा दर्शन घेऊन येतो मेन शिर्डीमध्ये, तेव्हा इथं आपल्याला मुखदर्शन भेटतं खिडकीतून. म्हणजे एकदम साईबाबांची प्रतिकृती दिसते, साईबाबांची मूर्ती दिसते. तर इथं पण सेम मुखदर्शन होतं, साईबाबांची मूर्ती त्या खिडकीतून दिसत होती. त्यानंतर हे इथून आपण म्हणजे बाहेर येतो. खूप खूप जे शिर्डीला गेले आहे त्यांना हे बघून एकदम समजलंच असेल की हा कोणता सेक्शन आहे किंवा कसं दिसतं, काय दिसतं. त्यानंतर इथं हनुमान मंदिर किंवा वरदविनायक म्हणजे गणपतीचं मंदिर पण होतं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि नेमकंच तिथे मग आरती चालू झालेली होती. मोबाईल वगैरे आता 6 वाजता तिथे आरती होती आणि नेमकं आम्ही आरतीच्याच वेळेस गेलो, त्यामुळे रांगेत असं उभं केलं आणि त्यानंतर आरती स्टार्ट झाली. आज आरती म्हणजे तिथं अर्धा पाऊण तास आरती चालू होती साईबाबांची. मस्त आम्ही आरतीचा लाभ घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला सगळं बघून झालं, चावडी वगैरे. आणि त्यानंतर इथं भोजनालय पण होतं. मग इथं 60 रुपये तिकीट असं भोजनालयचं तिकीट होतं एक. तर मग 2 तिकीट घेतले आणि त्यानंतर मग आम्ही भोजनालयमध्ये आलो. खूप छान असं जेवण होतं आणि मस्त आम्ही म्हणजे एक नंबर असा आमचा अनुभव होता. तुम्ही पण पुण्यात असाल तर नक्की जा. चलो बाय.